श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताचा जो भाग आहे किंवा आताची जी एनर्जी आहे ती मेष राशीसाठी असणार आहे. येणारा आठवडा जो आहे तो तुमच्यासाठी कसा असणार आहे किंवा तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, शांतता काय घेऊन येतात आणि एंजल सुद्धा काय गायडन्स देणार आहे किंवा काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, या आठवड्यामध्ये जर वाटत असेल तुम्हाला, की मला जे हवं आहे ते मिळालं पाहिजे किंवा मला जे आहे ते परमेश्वराने मला दिलं पाहिजे किंवा माझी जी अपेक्षा आहे त्या का पूर्ण होत का नाहीये? असा जर प्रश्न तुम्हाला कदाचित पडत असेल या आठवड्यामध्ये किंवा आयुष्यामध्ये, जास्तीत जास्त एनर्जी दिसते आहे ती या आठवड्याची दिसते आहे, या 4 दिवसामध्ये. सोमवार नंतर, रविवार नंतर, सोमवार नंतर 4 दिवसांमध्ये जास्त एनर्जी आहे. मनाचं दुःख, मनाच्या वेदना, मनाचा एक कुठेतरी भाग असा आहे की तुम्हाला तो त्रासदायक दिसतोय, तुम्हाला वेदना होताना दिसत आहेत किंवा निगेटिव्ह गोष्टींचा हॅवी तुमच्यावर होताना दिसतो आहे की तुम्हाला सतत वेदना होत आहेत की मला जे हवं आहे ते परमेश्वर मला कधी देणार आहे, की माझी इच्छा पूर्णच होणार नाहीये, का मला हवं ते मिळणारच नाहीये, असं तुम्हाला सतत वाटतंय. पण तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला ज्या गोष्टीचं फळ हवं आहे ते मिळणार आहे. पण कसं आहे, तुम्हाला हवं आहे ते मिळणार नाहीये. तुम्हाला हवं आहे ते मिळणार नाही. कारण तुमचं त्यात सक्सेस नाहीये किंवा तुम्हाला त्यात यश नाहीये. खूप जण स्वामी सेवेकरी असतील, तर नक्कीच मी सांगू शकते, की स्वामी समर्थ महाराज किंवा कोणताही गुरु आपला असू शकतो. तो गुरु जो आहे, तो आपला गुरु म्हणण्यात येत नाही. तो आपला आई-वडील असतात आणि आपले आई-वडील जे आपल्याला देतात, ते आपल्या आयुष्याला काय चांगलं आहे, ते देत असतात. आणि तेच तुमच्यासाठी सांगण्यात येत आहे, की जे तुमच्यासाठी योग्य योग्य आहे, जे तुमच्या आयुष्यासाठी योग्य आहे, ते तुम्हाला मिळणार आहे नक्की. पण अ, कसं आहे तुम्हाला जास्त डिप्रेशनमध्ये राहायचं नाहीये, टेन्शनमध्ये राहायचं नाहीये, की मला हे मिळालंच पाहिजे आणि मला हे हवं आहे. असं नाहीये की तुम्हाला हवं तेच मिळेल, असं होणार नाहीये. तुम्हाला जे हवं ते मिळणार नाही. जे देवाला हवं आहे, जे परमेश्वराला हवं आहे, जे तुमच्या गुरूंना मान्य आहे, त्यांना वाटतंय की माझ्या या शिष्याला किंवा माझ्या या मुलाला, माझ्या या मुलीला जे योग्य आहे तेच मी देणार आहे. तेच तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याचा स्वीकार सुद्धा तुम्हाला तेवढ्या लवकरात लवकर किंवा समंजसपणाने, बालिशपणा न दाखवता त्याचा स्वीकार सुद्धा करायचा आहे. अति रिएक्ट व्हायचं नाहीये. जे आहे ते स्वीकारायचं आहे. असं नाहीये की बालिशपणा लहान मुलं जशी बालिशपणा करतात, की मला तेच पाहिजे, हेच पाहिजे. असं होणार नाही. आयुष्यात जे आहे ते मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची तर गेल्या आठवड्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ पोस्ट झाला नाही. कारण खरंच माझी तब्येत खूप बरी नव्हती. पोटात खूप दुखत होतं माझ्या. त्यामुळं आता सुद्धा मी आजारीच आहे. खूप चेहरा असा आळसल्यासारखा, ओढून धरल्यासारखा दिसतोय. पण एवढं नाहीये की मी रीडिंग करू शकत नाही. आता आहे, बरी आहे. गावामध्ये बाळूमामाची पालखी आलेली आहे. त्यामुळे थोडंसं तिकडं वेळ आहे. चॅनेलवरती वेळ देता येत नाही. सॉरी त्यासाठी. कारण बाळूमामाची पालखी आमच्या गावात आली की त्यांची म्हणजे आपण काय सेवा करतो हे सांगायचं नसतं. पण आज तर मी तिकडे जाते त्यामुळं मला जास्त चॅनलवरती वेळ द्यायला मिळत नाही. 2 दिवस आहे बाळूमामाची पालखी, नंतर जाणार आहे सोमवारी. थर्ड पार्टी रिलेशन आहे तुमच्यामध्ये बघा आणि ह्याचा कुठेतरी तुम्हाला त्रास होतोय, याचा कुठेतरी वेदना होत आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला जे हवं आहे ते मिळत नाही. याचा राग सुद्धा आहे तुमचा परमेश्वरावर. देवाची सेवा करताय, देवाची मनोभावे आराधना करताय, देवाला साकडं घालताय, देवाचे पारायण करताय, देवाला सतत आपल्या मनाची विनवणी करताय, देवासमोर रडताय, देवाला सांगताय, की देवा मला माझं हे आहे ते मिळालं पाहिजे किंवा माझ्या आयुष्यातून थर्ड पार्टी जे आहे ते रिमूव्ह झाली पाहिजे. माझ्या आयुष्यात सक्सेस आला पाहिजे किंवा मला जे हवं आहे, मला जे पाहिजे आहे ते मला मिळालं पाहिजे. अशा पद्धतीचा अट्टाहास तुमच्या आयुष्यामध्ये आता सुरू आहे. पण मी मगाशीच सांगितलेलं आहे, थर्ड पार्टी जरी तुमच्या आयुष्यात असली किंवा थर्ड पार्टीमुळे तुमच्या आयुष्यात एखादा हृदयावरती घाव बसण्यासारखा काहीतरी विषय तुमच्या आयुष्यात सुरू असेल, तर तुम्हाला तिथं पूर्णविराम द्यायचा आहे. कारण त्याचं उत्तरच तुम्हाला सापडत नाहीये. जेव्हा हृदयावर घाव बसत असतो, तेव्हा डोळ्यातून पाणी येत असतं तशी अवस्था तुमची झालेली आहे. कारण याचं उत्तरच तुम्हाला सापडत नाहीये. कारण प्रेम म्हटल्यानंतर तिथं माणसाला आपण रागावू शकत नाही किंवा बोलू शकत नाही किंवा त्याच्यावर जबरदस्ती करून त्याला आपल्याकडे ओढून घेऊ शकत नाहीये.
त्यामुळे हे वेळेवर सोडायचं आहे. वेळेवरती सगळं डिपेंडून आहे. वेळेला तुम्ही महत्त्व द्यायचं आहे. जेवढी वेळ येईल चांगली, तेव्हा तुमचं आयुष्य चांगलं घडणार आहे. आणि स्वामींचा हात तुमच्यावरती सदैव राहणार आहे. तुम्ही ज्या देवताची सेवा करत असाल, तर त्या देवताचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहताना दिसत आहे. आणि त्या देवताने, त्या गुरूंनी तुम्हाला असा अनमोल ठेवा आहे जो तुम्हाला देण्याचा ठरवलेला आहे, तुमच्यासाठी योग्य जे आहे. हे बघा, थर्ड पार्टी रिलेशन आयुष्यात आली याचा अर्थ असा नाहीये की ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे. मस्त वाटते तुमच्या जीवाच्या आटापिटा सुरू आहे, ती मला पाहिजे किंवा ती मला हवी आहे किंवा तो मला हवा आहे, ती मला हवी आहे किंवा ते काम एखादं कोणतं असेल तर ते ते सुद्धा तुम्हाला हवं असेल. पण आपल्यापेक्षा आपल्या गुरूला म्हणजे आपल्या आई-वडिलांना जास्त माहीत असतं, की आपल्या मुलाला काय योग्य आहे आणि त्यांनी आपल्यापेक्षा जास्त जगाचा उद्धार जास्त केलेला आहे. जास्त सुख-दुःख बघितलेले आहे. त्यामुळे जास्त त्यांना माहीत असतं, की आपल्या आयुष्यात काय योग्य आहे आणि आपल्याला काय दिलं पाहिजे. तसंच तुम्हाला हे करायचं आहे, की ज्या गोष्टीचं तुम्हाला उत्तर मिळत नसेल, ज्या गोष्टीतून तुम्हाला इतकी सेवा करून मार्ग मिळत नसेल, तर तो मार्ग तिथं थांबवायचा आहे. सेवा ही सुरू ठेवायची आहे आणि त्याची भक्ती आपण ज्या गुरूंची भक्ती करतो, ती भक्ती सुद्धा सुरू ठेवायची आहे. पण त्या गोष्टीचं उत्तर आपल्याला मिळत नाहीये, त्याचा आ आ आ अर्थ आपल्याला समजत नाहीये किंवा आपण काय केलं पाहिजे किंवा ह्यातून आता मला मार्ग निघत नाहीये. मी काय करू? स्वामी का इतकं मला छळतायत? का इतका मला त्रास देतायत? असा जर सतत प्रश्न पडत असेल, तर नक्कीच तुमचं उत्तर नाहीये. की स्वामींच्या मर्जीने ठरवणार आहेत की तुम्हाला काय द्यायचं आहे आणि तेच इथं रीडिंगमध्ये आहे. आणि या आठवड्यामध्ये सुद्धा तुमची एनर्जी तशीच दिसते आहे की तुमच्या आयुष्यात जो त्रास सुरू आहे, तो या गोष्टींतूनच होताना दिसतो आहे. आणि ह्या 2 कार्डांनी इतकं सगळं काही सांगितलेलं आहे, की 3 आणि 4 3 आणि 4 हे 2 नंबर 2च कार्ड आहेत, ज्यात अंक सुद्धा दर्शवते आहेत. दोन्ही एक अंक 4 आहे तो स्वामी समर्थांचा आहे. जेणेकरून या डेकमध्ये जे स्वामी समर्थांचं कार्ड आहे ते 4 नंबरचं आहे. आणि हे जे तुम्हाला काय जे देणार आहेत, म्हणजे जे काही मिळतंय किंवा हे हात जो पुढे केलेला आहे, तो सुद्धा कार्ड 4 नंबरचंच आहे. आणि स्वामींचं या डेकमधलं जे कार्ड आहे, देवताचं जे कार्ड आहे, गुरूंचं जे कार्ड आहे, ते सुद्धा 4 नंबरचंच आहे. त्यामुळे तुम्हाला जे देणार आहेत स्वामी, जे तुमचे गुरु तुम्हाला देणार आहेत, ज्या गुरूंचा हात तुमच्याकडे येणार आहे, भरलेल्या कपाचा जो हात तुमच्याकडे येणार आहे, ते तुमच्या देवाने ठरवलेलं आहे, की तुम्हाला काय द्यायचं आहे आणि कोणतं दुःख-सुख अ, कोणत्या गोष्टीतून तुम्हाला सावरायचं आहे, हे अगोदर ठरलेलं आहे, ते लिखित आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्धार कसा करायचा आहे, हे स्वामींनी अगोदरच ठरवलेलं आहे. आणि दुसरं अजून सांगायचं म्हणलं, की मला या सगळ्याचा तात्पर्य सांगायचं असं म्हटलं, तर ज्या गोष्टीचं उत्तर आपल्याला जर सापडत नसेल, तर त्या गोष्टीला तुम्ही पूर्णविराम द्या आणि ते स्वामींवर सोपवून द्या. त्याचा विचार तुम्ही करू नका. मग ते कितीही महत्त्वाची गोष्ट असू दे, कितीही प्रेम तुमचं त्या व्यक्तीवर असू दे, कितीही महत्त्वाची ती वेळ असू दे, कितीही महत्त्वाचं ते काम असू दे, त्याच्यावर आपलं आयुष्य डिपेंडून असू दे. पण आयुष्य तसं थांबत नाही. आपल्याला जगायला अनेक मार्ग आहेत. एक दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा लगेच आपल्यासाठी उघडा असतो. आणि फक्त आपण ते स्वीकारायचं आहे आणि आपलं डोकं चालवून, आपलं मन स्थिर ठेवून ते बघायचं आहे. लवकरात लवकर आपल्याला ते सगळं दिसत असताना आपल्याला सगळं ते उमगत असतं. एक दरवाजा बंद झालेला आहे आणि दुसरा दरवाजा आपल्यासाठी देव कधीही उघडा ठेवत असतो. पण ज्या गोष्टीचं तुम्हाला उत्तर मिळत नसेल, तर ते थांबवून द्यायचं आहे. त्यासाठी आपलं आयुष्य थांबवायचं नाही. लगेच देवानं आपल्याला दुसरा दरवाजा उघडा दिलेला असतो. त्या दरवाजातून आपण पुढे जाण्याला प्रवास सुरू करायचा आहे. जर ते बंद झालेलं काम, थांबलेलं काम जर आपल्या नशिबात असेल, स्वामींना द्यायचं असेल, तर ते नक्की आपल्याला देतील. आपल्यासाठी ते वाट बघेल. ती वेळ आपली वाट बघेल. ती संधी, ती गोष्ट, ती प्रेम, ते जिव्हाळा, ते नातं आपलं वाट बघेल. तुम्ही जितकं मागं लागाल ते तुम्हाला मिळणार आणि हे किती जणांना पटतंय आणि किती जणांना सूट होते मेष राशीवाल्यांना. कुणाकुणाला हे सगळं सूट होतं या सगळ्या गोष्टी त्या मला नक्की कमेंट करून सांगा, की "हो ताई, तुमचं बोलण्याचं तात्पर्य 100% खरं आहे आणि आम्हाला हे 100% रेझोनेट होतंय." त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार करायचा नाहीये. जे आहे ते परमेश्वरावर सोपवून द्यायचं आहे आणि तुम्हाला आयुष्य खूप छान जगायचं आहे. आणि तुम्हाला आयुष्य कसं जगायचं आहे हे आपण आता बघूयात, की पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं.
खूप त्रास, वेदना खूप म्हणजे बघा, पुढे जाऊन तुम्हाला काय करायचंय म्हटल्यानंतर तुमचं कसं आहे माहिती आहे का? पुढे जाऊन काय करायचंय हा प्रश्न उच्चारल्यानंतर तुमचं कसं आहे, की ह्या गोष्टी जर थर्ड पार्टी रिलेटेड ज्या प्रश्न सुरू आहे, तो जर सोडला तर नंतर करायचं काय? कारण तुम्ही ते गोष्ट सोडून दिली की विचार करणे, ते टेन्शन घेणे, त्रास घेणे, लोकं लोकं तुमची निंदा करणे, तुम्ही निंदा केल्यानंतर खचून जाणे, हे सगळं जे आहे ते सुरू आहे तुमच्यासोबत. आणि त्यामुळे तुम्ही तिथं 99% तिथं खचताय. तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे हे थांबवायचंय. जे लोकांचं टोमणे, लोकांचा त्रास सहन करताय, लोकांच्या बोलण्यामुळे तुम्हाला जो त्रास होतोय आणि दुसरी गोष्ट तुमचा स्वतःच्या जवळच्या लोकांनी विश्वासघात केला. याचं खूप मोठं दुःख आहे तुम्हाला आणि त्या दुःखात, त्या वेदनेमुळे, लोकांच्या टॉर्चरमुळे 99% खचून जाताय आणि ह्यातून मार्ग काय निघतोय हे बघत बसताय. मार्ग तर नक्की शोधायचाच आहे. पण त्याचा आपल्याला मार्ग मिळत नाहीये, तर आपण ते पूर्णविराम द्यायचा आहे. आपल्याला ते बघायचं नाहीये. आपल्या आयुष्यात आपलं संघर्ष, आपलं काम, आपली मेहनत, आपलं जितकं होऊ शकेल तितका वेळ आपल्याला देवाला द्यायचा आणि राहिलेला वेळ आपल्या कामामध्ये घालवायचा. त्यापेक्षा जास्त आपण काही करू शकत नाही. आणि हा विचार जो आहे तो थांबवायचा आहे. हे मी जास्त शक्यतो सांगू शकते, की ज्यांनी विश्वासघात केला, ज्यांनी तुम्हाला टॉर्चर केलं, ज्यांनी वेदना दिल्या, तुम्हाला त्रास दिला, जेणेकरून तुमचं आयुष्य थांबलं पाहिजे, संपलं पाहिजे. तुम्ही एक-एक वेळ जेवता, एक-एक वेळ जेवत नाही. खाल्लेलं अन्न सुद्धा जे आहे ना, तुम्हाला ते खूप असं एखाद्या विषासारखं वाटतंय. इतकं तुम्ही ते वाईट आयुष्य जगताय. पण हे सगळं थांबवायचं आहे. जे लोकं त्रास देतात ना, त्यांच्यापासून लांब राहायचं आहे. ज्या लोकांपासून तुम्हाला त्रास होतोय, जी लोकं तुम्हाला जाता येता टोमणे देत असतील, घरचे असतील, बाहेरचे असतील, एखाद्याचा कॉल मेसेज येत असेल त्या गोष्टीपासून, तर त्यांचा सुद्धा नंबर आपण ब्लॉक करून टाका सरळ. काय हरकत नाही. तसली लोकं नसली तरी चालतील आपल्या आयुष्यामध्ये. अजून दुसरं सांगायचं असं तर, की तुमच्या आयुष्यातल्या माणसांमुळे जर तुमचं आयुष्य दुखवत असेल, तर कदाचित हे सगळं थांबवणं गरजेचं आहे आणि हे जर थांबलं, तर आयुष्याला ग्रोथ नक्की मिळेल. आणि जे काम थांबलंय ते तुमच्या मागून तुमच्याकडे विचारत तुम्हाला हाक मारत येईल. आणि हे स्वामींनी आधीच ठरवलंय आणि हा ताज बघू शकता तुम्ही. सक्सेस एक आयुष्यातलं वर्चस्व एक ताज जो आहे तो तुमच्या डोक्यावरती लवकरच चढेल. जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर. ह्या आठवड्यामधूनच सुरुवात करा. तुमचं आयुष्य चेंज होऊन जाईल, बदलून जाईल. काहीतरी आयुष्याचा चेंज होईल. तर मी ही डेक नवीन मागवलेली आहे. अजून ह्याचा मराठी अर्थ मला समजत नाही कारण इंग्लिशमध्ये मला इतकं सगळं व्यवस्थित सांगायला जमत नाही. पण मी त्यातून सुद्धा प्रयत्न करते, की एंजल्स आपल्याला काय गाईडन्स देणार आहेत. कारण मी डेक मागवले, की त्याच्यावर हे इंग्लिश पूर्ण असतं आहे. मला इतकं व्यवस्थित सांगायला ह्याचं ट्रान्सलेशन करून व्यवस्थित आपल्याला समजावून सांगण्यासाठी मला जमत नाही. म्हणून मी त्याच्यावरती एक स्टिकर लावून ते मराठीमध्ये सगळा अर्थ लिहून घेते, जेणेकरून मला व्यवस्थित ते स्पष्टीकरण तुम्हाला सांगता येईल. अशा पद्धतीनं मी इथं लिहून घेते, पण आता लिहिलेलं नाहीये. हे डेक माझी नवीन आहे. नवीन मागवलेले आहे. तरीसुद्धा मला वाटतं, की मी तुमच्यापुढे हे मांडावं. एंजल्स गाईडन्स काय आहे किंवा एंजल्स तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, हे मी एकदा बघावं. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बिलीव्ह इन द मॅजिक. म्हणजे कसं आहे, बिलीव्ह इन द मॅजिक म्हणजे आयुष्यातल्या ज्या गोष्टी आपल्या घडतायत. बिलीव्ह म्हणजे मी मगाशीच रीडिंगमध्ये सांगितलं. ज्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला सापडत नाही तर ते सोडून द्यायचं. तुमचं कसं आहे विश्वास कुठेतरी कमी पडतो ह्या गोष्टीसाठी. विश्वास ठेवायचा, की जेणेकरून मी मगाशी म्हटलं ना, ज्या गोष्टीचं उत्तर सापडत नाही ते मागं सोडायचं आणि आपण आपल्या कार्याला सुरू व्हायचं. जेव्हा तुम्ही तुमच्यात बदल कराल, तुमचं एक हार्ट चक्र मनातला ओपन होईल, तेव्हा कुठे तुमचा तुम्ही सक्सेसच्या मार्गाने पुढे असणार आहे आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबला होतात ती गोष्ट कदाचित भविष्यात जाऊन तुमच्या मागे येणार आहे. तर ह्या गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, बिलीव्ह ठेवायचा आहे, की मॅजिक होईल, काहीतरी चमत्कार होईल आणि माझ्या आयुष्यात एक चांगली संधी येईल. अशा काही गोष्टी आहेत त्या याच्यावर तुमचा विश्वास ठेवायचा आहे आणि एंजल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, की
लवकरात लवकर ही मॅजिक अशी घडेल तुमच्या आयुष्यामध्ये, की लवकर तुमचं आयुष्य सगळं बदलून जाईल. असं तुम्हाला सांगण्यात येत आहे, की हे मॅजिक लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात घडेल. ही जी डेट आहे ती पौर्णिमा अमावस्येचा काळ दर्शवते. यातून मी तुम्हाला सांगणार आहे, की आता येणारी जी अमावस्या आहे, त्या अमावस्येचा संदेश, त्या अमावस्येचं चिंतन किंवा अमावस्येचा मेसेज एखादा कोणता सापडतोय तुमच्यासाठी किंवा अमावस्या तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? सुख, समाधान, शांती का अजून काही देताना दिसत आहे? काय आध्यात्मिकता हो का? ध्यान करेल. तुम्हाला अध्यात्माकडे वळायचं आहे. अमावस्येला थोडंसं मेडिटेशन करायचं आहे. ज्या गुरूंना तुम्ही मानता त्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे. त्या गुरूंना तुम्हाला शरण जायचं आहे. जेणेकरून जास्त नाहीये पण ते कसं असतं अमावस्या आणि पौर्णिमा ही एक अशी वेळ आहे. त्या वेळेत कोणतंही काम केलं तर त्याची तीव्रता खूप तीक्ष्णपणे वाढत असते. जोरदार वाढत असते. तर तुम्हाला पण अमावस्येचा हाच संदेश आहे, की मेष राशीसाठी, की अध्यात्माकडे किंवा आध्यात्मिक गोष्टी जास्त राहू दे, एखाद्या देवताला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. स्वामी समर्थांना जाऊ शकता, बाळूमामाला जाऊ शकता. ज्या गुरूंना तुम्ही मानता त्या गुरूंचं दर्शन घेऊ शकता किंवा घरी सुद्धा त्या देवताची पूजा करू शकता किंवा त्या देवताचं नामस्मरण तुम्ही घरात बसून करू शकता. मेडिटेशन करू शकता. अध्यात्माचा एखादा भाग किंवा अध्यात्माचा गुरुचरित्राचा असावा किंवा खूप काही असे अध्याय आहेत ते तुम्ही नामस्मरण करू शकता. सारामृत वाचू शकता. त्याची तीव्रता खूप असते. अमावस्या आणि पौर्णिमेच्या काळामध्ये त्या गोष्टी खूप भयानकपणे वाढत असतात त्या गोष्टी. गणपती बाप्पांचा संदेश काय आहे? मासुमियत निर्देशवत. मासुमियत म्हणजे एका बालिशपणाचा मी मगाशी सांगितलं तुम्हाला तुमच्या स्वभावामध्ये बालिशपणा नाही पाहिजे. साहस, धाडसीपणा पाहिजे, बालिशपणा नाही पाहिजे. एक नेतृत्व पाहिजे जेणेकरून आयुष्यात काही गोष्टी चांगल्या होतील. याचं तुम्हाला सुद्धा वाटलं पाहिजे, की हो माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी चांगल्या होतील, व्यवस्थित होतील. अशा काही आयुष्यातल्या घडामोडी ज्या आहेत ते मी समंजसपणे सोडवू शकेल, धाडसाने सोडवू शकेल. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या पाहिजेत. तर ही डेक जी आहे ती श्रीकृष्णांची डेक आहे आणि यामधून मला असं वाटतं की कोणत्या देवतेचा संदेश तुमच्यासाठी असणार आहे किंवा कोणत्या देवतेचा संदेश आहे तुमच्यासाठी हे आपण बघूया. दत्त महाराजांचा संदेश आहे. गुरुवारी तुम्हाला या आठवड्यामध्ये गुरुवारी नामस्मरण करायचं आहे. गुरुवारी स्वामी समर्थांना, दत्त महाराजांना अभिषेक करायचा. अगरबत्ती ओवाळून गुरुवारच्या दिवशी तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. या आठवड्यामध्ये गुरुवार हा तुमच्यासाठी शुभ आहे. तर त्यांचं सुद्धा सांगणं आहे, की उपाय, प्रेम, प्रेरणा, एक प्रेरणा देण्यासारखं कार्य करा. एक चांगलं एक दुसऱ्यांना सहकार्य मिळेल. गाईला नैवेद्य द्या किंवा मुक्या जनावरांची सेवा करा. अ, हे सांगण्यात येतंय आणि ही सुद्धा डेक नवीन मागवलेली आहे. ऑरेकल डेक ऑरेकल डेक म्हणजेच लव्ह रिलेशनसाठी आहे. लव्ह रिलेशनमध्ये यात काय दिसतंय किंवा काय आहे, हे सगळ्या गोष्टी इथून समजतात. पण हे सुद्धा मी इंग्लिशमध्ये आहे. ते मला मराठीमध्ये ट्रान्सलेशन नाहीये जमणार. म्हणून मी अ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझे व्ह्यूअर्स आहेत मेष राशीसाठी यांच्या आयुष्यात लव्ह रिलेशन मध्ये कोणता प्रॉब्लेम असेल किंवा त्यांचं नातं काय सांगतंय हे जर आपण बघायचं असेल तर ह्या डेकचा आपण वापर करू शकतो. ह्या डेक मधून तुम्हाला काय संदेश आहे किंवा काय सांगण्याचा प्रयत्न आहे हे आपण बघूया. एक्सचेंज द चेंज युअर लाईफ. आयुष्यात ना तुमच्या मी सांगते तुम्हाला आयुष्यात खूप असे अडथळे सुरू झालेले आहेत. खूप म्हणजे कसं आहे तुमच्यामध्ये बॉन्डिंग असे व्यवस्थित नाहीये. बॉन्डिंग व्यवस्थित नाहीये. एक दोघांचं प्रेम तर खूप आहे. एकमेकांवरती प्रेम खूप आहे. पण असं झालंय की निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्ह ऊर्जा त्यामुळे निगेटिव्ह गोष्टी घडतायत. मग ते घरच्यांमुळे असू दे, बाहेरच्यांमुळे असू दे किंवा शेजाऱ्यांमुळे असू दे किंवा फ्रेंड सर्कलमुळे असू दे किंवा तुमच्या दोघातलं जे वातावरण घडतंय किंवा दोघांचे एकमेकांचं जे काही गोष्टी पटत नाहीयेत.
त्यामुळे तुमच्या दोघात वाद होतोय किंवा एक निगेटिव्ह शक्तीचा अ, वारं जे असतं, एनर्जी जी असते त्या दोघांच्या नात्यामध्ये पसरल्यामुळे तुमचं प्रेमाचं व्यक्तिमत्व किंवा एक आकर्षण जे असतं नवरा बायकोचं किंवा पार्टनरचं आणि तुमच्या पार्टनरचं आणि तुमचं ते कुठेतरी कमी होतं. लव्ह रिलेशन मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी कमी आहेत. इम्बॅलन्स आहे सगळं. एक बाहेरून येताना हातपाय धुणे गरजेचे आहे, मी सांगते. आणि बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या महिलांनी सुद्धा आणि पुरुषांनी सुद्धा बाहेरच्या गोष्टी बाहेरच ठेवा. घरात आपला प्रेम नाती संबंध हे जपण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुमच्यामध्ये एक चांगलं बॉन्डिंग राहील आणि तुमच्यामध्ये एक चांगलं नातं टिकून राहील. जास्त मला एनर्जी दिसते आहे की बाहेरच्या काही गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी, अ, अ, अनावश्यक वागणे किंवा बेपर्वाने वागणे किंवा अति बाहेरच्या गोष्टींना वेळ देणे. महिलांचं म्हणजे लेडीज पार्टनरची सुद्धा तीच एनर्जी दिसते आहे. जेंट्स पार्टनरची सुद्धा एनर्जी तीच दिसत आहे, की दोघांची ही एनर्जी सेम आहे, की दोघांकडे त्यांचं लक्ष नाहीये. बाहेरच्या गोष्टींचा त्यांच्या डोक्यात असल्यामुळे तेच घरात वावरणे चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे तुमचं घरचं रिलेशन बिघडत आहे किंवा तुमच्या दोघांमधली बॉन्डिंग जे आहे, लव्ह रिलेशन चेंज करण्याची गरज आहे. ते थोडं बाहेरच्या काही गोष्टी असतील तुमच्या, ते हुंबऱ्याच्या बाहेर ठेवा आणि घरामध्ये ऑफिसचं असू शकतं, काहीही असू शकतं. दैनंदिन जीवनामध्ये भरपूर प्रॉब्लेम असतात. महिलांच्या डोक्यात सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम असतात. त्यामुळे त्यांच्याही डोक्याची फ्यूज कधी-कधी उडलेली असते. पुरुषांच्या आयुष्यात सुद्धा खूप काही प्रॉब्लेम असतात. त्यांच्यासुद्धा आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या सुद्धा आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम असतो. त्यामुळे दोघांचं कसं रिलेशन व्यवस्थित असतं. फिजिकल अट्रॅक्शन जे आहे ते कुठेतरी पूर्ण कमी झालेलं आहे. फिजिकल अट्रॅक्शन जे आहे ते कुठेतरी पूर्ण कमी झालेलं आहे आणि नकारात्मक जी ऊर्जा आहे ती घरामध्ये जास्त वावर आहे. जास्त वावर म्हणजे नकारात्मक पेक्षा तुमच्या दोघांच्या ज्या शरीराची चंचलता किंवा शरीरातली ऊर्जा जी दाखवत आहे ती नकारात्मक, पूर्ण नकारात्मक ऊर्जा आहे. ती कुठेतरी चेंज केली पाहिजे हे दाखवत आहे. परत एकदा मी या कार्डला शफल करते की चेंज नेमका काय करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. येस. कार्ड सुद्धा गणपती बाप्पांनी बरोबर दिलेला आहे. विश्वास. विश्वास ठेवायचा आहे नात्यावरती. विश्वास जर असेल तर नक्कीच की तुमच्या दोघांमधली विचार, तुमच्या दोघातलं एक दोर जे आहे ती कट होणार नाही किंवा त्याला झीज लागणार नाही किंवा त्याच्यावरती दुसरं कोणीतरी येऊन ब्लेडचं पान किंवा कात्री धरू शकणार नाही. तुमच्या दोघांवरती अवलंबून आहे की हे नातं पुढं कसं जाईल. तुमच्या दोघातलं रिलेशन पुढे कसं जायचं हे दोघांवरती अवलंबून आहे. दोघांनी ठरवायचं आहे की ह्या नात्याला ग्रोथ करण्यासाठी मला काय केले पाहिजे. तर झालेलं आहे बऱ्यापैकी. आता मी टायमिंग बघते यामध्ये की तुमचं टायमिंग किती आहे. की चांगली वेळ येण्याचं. या आठवड्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्याच आहेत. तर व्हिडिओ खूप लाँग झालेला आहे. असू दे, काही हरकत नाही. शेवटी तुम्हालाही काहीतरी गाईडन्स चांगलं. हे बघा, थोडक्यात व्हिडिओ बनवण्यापेक्षा जास्त लाँग पर्यंत एखाद्या जर क्लिप तयार झाली किंवा तुमच्यापर्यंत एखादा चांगला मेसेज जर पोहोचणार असेल, तर काही हरकत नाहीये. मी ते करू शकते. श्री स्वामी समर्थ. चांगली वेळ आल्यावर, कारण तुमच्या दोघातला जो विचार आहे ते बदलणं गरजेचं आहे. विश्वास एकमेकांवर ठाम असणे गरजेचं आहे. कोणीही येऊ दे, कोणीही काहीही करू दे किंवा काहीही दोघांच्या आयुष्यात वेगळं वेगळं काहीही घडत असेल. पण जे आहे ते दोघांच्या दोघांच्या मताने ते उंबऱ्याच्या बाहेर ठेवायचं आहे आणि घरामध्ये एक संसार, एक प्रपंच किंवा एक चांगलं नेतृत्व म्हणून घरात एक चांगला संस्कारिक घर म्हणून, संस्कारिक प्रपंच म्हणून लक्ष घालायचं आहे. तरच तुमचं घर पुढे जाऊन चालेल. आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा काय जर काहीही असू शकतं आपल्या आयुष्यात, कितीही गोष्टी घडू शकतात. तर तुम्हाला वाटत असेल तर तसं काहीही गोष्टी दोघांमधल्या असेल, तर दोघांनी त्याविषयी बाहेर ठेवायचा आणि आपल्या नात्याला वेळ द्यायचा. थोड्या दिवसानंतर इतकं नातं तुमचं हे चांगलं होऊन जाईल, की जेणेकरून तुम्हाला बाहेरच्या संगतीची किंवा बाहेरच्या लोकांची, एखाद्या मित्राजवळ, एखाद्या मैत्रिणीजवळ आपलं मन मोकळं करायची वेळ येणारच नाही. हे नक्की फॉलो करून बघा तुम्ही. आणि मी हे पण सांगते तुम्हाला, यापेक्षा अजून जरी कोण
स्पष्ट सांगत असेल तरी सुद्धा मला कमेंट करून सांगा. इतकं स्पष्ट आणि इतकं क्लिअर कोणीही सांगत नाही. इतक्या मी YouTubeवरती व्हिडिओ खूप जणांचे बघते. मराठीमध्ये सुद्धा आहेत, इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत. पण इतक्या वेळाची अर्ध्या-अर्ध्या तासाची रीडिंग कोण करत नाही आणि इतक्या डेक तरी अजिबात काढत नाही. एका डेकवरून किंवा 2 डेकवरून बघता जास्त स्पष्टीकरण कोण देत नाही. आयुष्याचा उद्धार करायचा आणि आयुष्याला पुढे घेऊन जायचं इतकं सोपं नाही. त्यामुळे जे आहे ते घ्या, आयुष्याचं कल्याण करा, चांगल्या मार्गाला राहा. श्री स्वामी समर्थ. कवड्यांवरती आता आपला काय आहे ते आपण बघूया. बघा, हातातून माझी कवडी खाली पडली. तुमच्या हातात आहे की आयुष्य कसं तारायचं किंवा आयुष्य पुढे कसं न्यायचं. जर तुम्ही ह्या गोष्टीकडे वेळेच लक्ष नाही दिलं, तर कदाचित तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह गोष्टी घडणार आहेत. अजूनही मी सांगते आहे की आयुष्यात आत्ताच लक्ष द्या. जिथं कमी पडेल, तुमचं पार्टनर कमी पडेल, तिथं तुम्ही उभा राहा आणि तुमचं पार्टनर कमी पडेल, तिथं तुम्ही उभे राहणं गरजेचं आहे. एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे. तर हे नातं टिकेल. कारण हे सगळं जे आहे ते करिअर घडवणं किंवा लाईफ घडवणं, मुलांना संस्कार देणं किंवा संसार घडवणं हे तुमच्या हातात आहे. मी हे एवढं सांगू शकते. दुसरं असं आहे की वादाचं कारण जास्त आहे की तू मैं जास्त होते आहे घरामध्ये. ते कुठेतरी थांबवा. घरात किरकिर रखरख नाही पाहिजे किंवा घरात जे मतभेद सुरू आहे किंवा लेडीज पार्टनर कडून मला एनर्जी जास्त येते आहे की घरात जेव्हा घरची लक्ष्मी जेव्हा किरकिर करते तेव्हा घरातली लक्ष्मी पाठ फिरवत असते. हे मला जास्त वाटतंय की असं मला म्हणायचं नाही की महिलांना नावं ठेवायचं आहे. कारण घरातली महिला ही लक्ष्मी असते आणि ती रखरखीपणा जेव्हा सुरू करते, तेव्हाच घरची लक्ष्मी पाठ फिरवते. तेव्हा लक्ष्मीवर घरचे अवलंबून आहे की घरात लक्ष्मी येण्यासाठी मी काय केलं पाहिजे. हे जास्त गरजेचं आहे. दुसरं अजून असं सांगायचं आहे की दोघांनी जर काही जणांच्या सुद्धा प्रगती चांगल्या आहेत. दोघांचं एकोपा चांगला आहे. गाईडन्स चांगला आहे. एकमेकांना सपोर्ट चांगला आहे. कामधंदा व्यवस्थित चाललेला आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. पण कधी-कधी खटका उडतो. घरामध्ये मतभेद होतात. घरात आता इतरही लोकं सदस्य असतात. त्यांच्यामुळे सुद्धा तुमच्यामध्ये प्रॉब्लेम होत असतात. मुलाबाळांना सुख आहे, चांगलं आहे. हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मला वाटतंय की या डेकमधून सुद्धा भगवद्गीतेचे डेक जे आहे, त्यामधून सुद्धा तुम्हाला काहीतरी गाईडन्स द्यावं. श्री स्वामी समर्थ. भगवद्गीतेतून तुम्हाला काहीतरी गाईडन्स द्यावं. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरु. ओके. सुपर सोल म्हणजे आयुष्याला तुमच्या वळण देण्यासाठी सुपर सोल ची साथ मिळते, पण तुम्हाला ते घ्यायचं कळत नाहीये किंवा तिथून पुढे जायचं कळत नाहीये. किंवा सोल पर्सन जो तुमचा आहे तो तुमचा पार्टनरच आहे. दुसरं कोणीही नाहीये. जग फक्त विचारायला येतं, पोसायला कोणी येत नाहीये. हे महाराज किंवा आपले श्रीकृष्ण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, की आपला संसार, आपलं सगळं व्यक्तिमत्व जे आहे, ते आपण स्वतः आहे. वेद्यश्च सर्वे रम्ये सर्वहरम्य वेद्य. वेदांत वृत्त वेदविद्येह चाहम. आपला संसार आणि आपण यापेक्षा जास्त तिसरं चौथं आपल्यासाठी कोण नसतं. सगळे मोहमाया आहे. लक्षात घ्या. मोहमाया आहे सगळी. समोरचा आपला पार्टनर चुकला तर तुम्ही समजून घ्या. तुम्ही चुकलात तर तुमचे पार्टनर समजून घ्या आणि आयुष्य खूप सुंदर आहे. स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या भाग्य मोठं आहे की स्वामी आपल्या आयुष्यात आहेत. त्यांच्या चरणावरती माथा ठेवून आपल्या आयुष्याचा उद्धार करून घ्या. जगाला संधी मिळते आहे. कुणाच्याही नशिबात नाहीये स्वामी सेवा, आपल्या नशिबात मिळाली आहे. आणि स्वामी सेवा केलं तर कोणही जगातला पुरुष जो आहे, महिला जी आहे, आयुष्याचा उद्धार सहज करू शकेल किंवा आयुष्य खूप छान पद्धतीने जगू शकेल. आणि तो एक सोनं जसं आपण लुटतो, तसं ते एक सोनं आहे. ते सेवा करा आणि सोनं लुटून घ्या किंवा सोनं घ्या त्यांच्याकडून. वेळ चांगली आहे. तुम्ही नाही त्या गोष्टीसाठी, नाही त्या गोष्टींसाठी आयुष्य बरबाद करून घेऊ नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.